नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत टॅली ERP कोर्स विथ GST मधील क्लास 2. गेल्या वेळेला आपण बघितलं की बिझनेस म्हणजे काय आणि बिझनेसचे फीचर्स कोणते कोणते आहेत. तर आज आपल्याला बघायचं आहे बिझनेस बिझनेस मधील इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी इन द बिझनेस. म्हणजे टर्मिनॉलॉजी म्हणजे अकाउंट्स. एखाद्या बिझनेसमध्ये इम्पॉर्टंट अकाउंट्स कोणते कोणते असतात जे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ते इम्पॉर्टंट अकाउंट्स कोणते त्याच्याविषयी आपण इथं माहिती घेणार आहोत. आपण टर्मिनॉलॉजी म्हटलं की हे काय आहे असा विचार आपल्या डोक्यात येईल. टर्मिनॉलॉजी म्हणजे एखादा बिझनेस उभा करण्यासाठी आपल्याला जे काही इन्व्हेस्टमेंट करावी लागते, जे काही आपल्याला असेट खरेदी करावे लागते, त्या सगळ्यांनाच आपण काय म्हणतो टर्मिनॉलॉजीज. टर्मिनॉलॉजी म्हणजे अकाउंट तरी बिझनेसमध्ये भरपूर असतात, परंतु त्यातले इम्पॉर्टंट अकाउंट्स हे पाहिजेच पाहिजे. असे 5 अकाउंट कोणते कोणते आहेत तर टॅलीच्या अगोदर, टॅली स्टार्ट करायच्या अगोदर हे अकाउंटची आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण टॅलीमध्ये आपण जर गेलो तर टॅलीला बिझनेस तुमचा कोणता आहे, कशा प्रकारचा आहे, काय बिझनेसमध्ये व्यवहार होतात याच्याविषयी माहिती नसतं. तर आपल्याला इथं अगोदर समजून घ्यावं लागलं की बिझनेस कोणत्या प्रकारचा आहे आणि आपले अकाउंट्स कोणते कोणते आहेत आणि त्यातले इम्पॉर्टंट अकाउंट्स कोणते कोणते आहेत. आज आपण फक्त समजून घेऊया की इम्पॉर्टंट अकाउंट्स कोणते आहेत. पुढच्या क्लासमध्ये आपल्याला बघता येईल की बाकीचे कोणते कोणते अकाउंट आपल्याला तिथं घ्यावे लागतील. तर पहिला इम्पॉर्टंट अकाउंट, एखादा बिझनेस जर स्टार्ट करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला हवं असतं भांडवल. भांडवल म्हणजे कॅपिटल. कॅपिटल बिझनेसमध्ये आपल्याला कॅपिटल लागतंच लागतं. एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, कॅपिटल म्हणजे काय, जर आपल्याकडे 2 लाख रुपये आहेत आपल्या अकाउंटमध्ये तर त्याला कॅपिटल म्हणलं जातं का? म्हणजे आपल्याकडे कॅश आहे, कॅशला कॅपिटल म्हणतो का? जोपर्यंत कॅश ती आपल्याकडे आहे त्याला कॅपिटल म्हणलं जात नाही. तीच कॅश आपण जो काही व्यवसाय करणार आहे किंवा बिझनेस करणार आहे त्या बिझनेसमध्ये जर गुंतवणूक केली असेल तर त्याला आपण कॅपिटल म्हणू शकतो. म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये किंवा आपल्याकडे कॅश किती आहे याला कॅपिटल म्हणलं जात नाही. बिझनेसमध्ये जी आपण कॅश घालतो त्या कॅशलाच आपण काय म्हणतो कॅपिटल. म्हणजेच द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द बिझनेस, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजे एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर आपल्याला भांडवल हे लागतंच लागतं. त्या भांडवलाच आपण काय म्हणतो कॅपिटल. म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे. कोणताही बिझनेस असो त्या बिझनेसला भांडवलाची गरज असते. ते भांडवल घातल्यानंतर आपण बिझनेस पुढे चालवू शकतो. हे एक इम्पॉर्टंट अकाउंट आहे, म्हणजे टर्मिनॉलॉजी आहे. त्याचबरोबर दुसरं, फक्त भांडवल घातल्यामुळे बिझनेस स्टार्ट होत नाही, तर आपल्या बिझनेसला लागणारे सगळ्या ज्या काही वस्तू आहेत, इव्हन एखादी बिल्डिंग भाड्याने घेणं असो किंवा एखादं बिल्डिंग बांधणं असो किंवा त्या बिल्डिंगमध्ये आपल्याला बिझनेसला हवं असणारं फर्निचर, हे फर्निचर सगळं आपल्याला लागतं. म्हणजे ह्याला लागणारी जी काही साधनं आहेत ती साधनं आपल्याला लागतात. त्यालाच आपण काय म्हणतो ॲसेट. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये ज्या काही वस्तू आपण वापरासाठी घेऊन येतो त्या वापरात आणलेल्या वस्तूंनाच आपण काय म्हणतो ॲसेट्स. म्हणजे हे देखील आपलं इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहे. तिसरं, जर हे ॲसेट विकत आणायचं असेल तर पैसे आपल्याला कुठून तरी घ्यावे लागतील. मग ते पैसे आपण कुठून आणले त्यांचे पैसे आपल्याला परत करण्याची एक जबाबदारी असते. त्या जबाबदारीलाच आपण काय म्हणतो लायबिलिटीज. म्हणजे त्याचबरोबर इम्पॉर्टंट अकाउंट आपल्या बिझनेसमध्ये असतं लायबिलिटीज. म्हणजे लायबिलिटी देखील हवेच. जर भांडवल कॅपिटल बिझनेसमध्ये घातलेलं असेल तर ते भांडवल देखील बिझनेसमधून काढून घेणे हे देखील त्या बिझनेसची लायबिलिटी असते, म्हणजे एक जबाबदारी असते. म्हणजे लायबिलिटी देखील त्याबरोबर येतेच येते. म्हणजे पैसे तुम्ही कुठून आणला आणि त्याबरोबर त्या पैशातून तुम्ही किती वस्तू खरेदी केला, तुमची किती ॲसेट झालेली आहे, ते ॲसेट हे एक अकाउंट आपल्याला इम्पॉर्टंट आहेच. त्याचबरोबर लायबिलिटी हे देखील इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जर
तिसरं चौथं जर बघितलं आपण तर सन्ड्री क्रेडिटर्स आणि सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स हे इम्पॉर्टंट दोन टर्मिनॉलॉजी आहेत. आता सन्ड्री क्रेडिटर आपण म्हणतो लायबिलिटी साईडला लिहितो, आपली ती लायबिलिटी आहे. सन्ड्री क्रेडिटर म्हणायचं कशाला? टॅलीमध्ये जर सगळ्यात महत्वाचे दोन असतील कोणते अकाउंट तर सन्ड्री क्रेडिटर आणि सन्ड्री डेटर. ह्याच्याविषयी आपल्याला पूर्णपणे माहिती असली पाहिजे. सन्ड्री क्रेडिटर म्हणायचं कशाला? ह्यांचे आपण पैसे देणं म्हणजे सन्ड्री क्रेडिटर का? पैसे जर आपण एखादं घेतलेलं असेल एखाद्या व्यक्तीकडून तर ते उसने घेतलेलं असेल तर त्याला आपण लोन म्हणू शकतो. बँकेतून पैसे घेतले असेल तर त्यांना आपण लोन म्हणतो. त्यांना सन्ड्री क्रेडिटर म्हणलं जात नाही. मग सन्ड्री क्रेडिटर म्हणायचं कोणाला? तर ज्या व्यक्तीकडून आपण उधारीवरती माल विकत घेतो किंवा ज्या कंपनीकडून आपण उधारीवरती माल विकत घेतो त्या सर्व कंपन्यांना सन्ड्री क्रेडिटर म्हणलं जातं. सन्ड्री क्रेडिटर म्हणजे सप्लायर्स म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजे आपल्याला सप्लाय करणारे ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांना आपण काय म्हणतो? सन्ड्री क्रेडिटर्स. सप्लायर्स कंपनी सन्ड्री क्रेडिटर्स. पुढं आपल्याला टॅलीमध्ये सगळ्यात जास्ती जर यूज होणार असेल तर सन्ड्री क्रेडिटर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजे आपले कस्टमर्स कंपनी. आपण एखाद्या कंपनीला उधारीवरती माल विकलेला असेल तर त्या कंपनीला आपण डेटर्स कंपनी म्हणतो. आपल्याकडून उधारीवरती परचेज करणाऱ्या सर्व कंपन्यांना काय म्हटलं जातं? सन्ड्री डेटर्स. म्हणजे सन्ड्री डेटर्स हे देखील आपलं इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहे. ज्या ठिकाणी आपण बिझनेस स्टार्ट करणार आहे, एक तर ते बिझनेस स्टार्ट करण्यासाठी कॅपिटल आपल्याला हवं आहे. त्यानंतर त्या बिझनेससाठी लागणारे सगळे जे काही ॲसेट्स आहेत ते आपल्याला ॲसेट्स हवे आहेत. त्याबरोबर ते ॲसेट्स आणण्यासाठी आपल्याला पैसे गोळा करावे लागतील म्हणजे लायबिलिटी देखील त्याबरोबर आहे. आणि ते जे काही वस्तू आपण खरेदी करणार आहे ते वस्तू सप्लाय करणाऱ्या कंपनीज असल्या पाहिजेत म्हणजे क्रेडिटर असले पाहिजेत. त्याचबरोबर डेटर्स जे काही आपण वस्तू विकणार आहे तर ते वस्तू खरेदी करणारी व्यक्ती देखील तिथं असली पाहिजे म्हणजे कस्टमर्स कंपनी तिथं असली पाहिजे. हे 5 जे आहेत टर्मिनॉलॉजी इम्पॉर्टंट आहेत म्हणजे अकाउंट्स इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक कंपनीला हे लागतं. हे 5 अकाउंट स्टार्टिंगला असतातच. म्हणून ह्यांना आपण काय म्हणतो? इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी इन द बिझनेस. हे झाले इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी इन द बिझनेस. तर आपण पुढे बघूया टाइप्स ऑफ बिझनेस. टाइप्स ऑफ बिझनेस. जर आपण अकाउंटिंग करायचं असेल एखाद्या कंपनीचे तर पहिल्यांदा आपल्याला माहित असलं पाहिजे की कोणत्या टाईपची कंपनी आहे. त्या टाईपची कंपनी जर असेल त्याच्यामध्ये अकाउंट सगळे वेगवेगळे असतील. हे 5 तर इम्पॉर्टंट असतीलच सगळ्यामध्ये. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अकाउंट डिवाइड होतात. ज्या प्रकारची कंपनी आहे त्या प्रकारचं तिथं अकाउंटिंग आपल्याला करावं लागतं. तर कंपन्यांचे प्रकार देखील भरपूर आहेत. विदेशी कंपनी, स्वदेशी कंपनी, ते आपल्याला कंपनीचे प्रकार बघायचे नाहीत. फक्त आपल्या इंडियामध्ये कंपनी स्टार्ट करत असताना त्याचे ओनर कोण आहे, कंपनीचे ओनर कोण आहे, किती जण आहेत, याच्यानुसार जे काही प्रकार पडतात ते प्रकार आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. तर पहिला प्रकार आपण बघतो ते म्हणजे सोल प्रोप्रायटरशिप. सोल प्रोप्रायटरशिप. सोल प्रोप्रायटरशिप यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण एकल व्यापारी. एकल व्यापाऱ्याचा बिझनेस. तर एकल व्यापाऱ्याचा बिझनेस कशाला म्हणलं जातं? ज्या कंपनीमध्ये एकच व्यक्ती भांडवल गुंतवून एक बिझनेस स्टार्ट करते त्या बिझनेसला काय म्हणलं जातं? एकल व्यापाऱ्याचा बिझनेस किंवा सोल प्रोप्रायटरशिप. याच्यामध्ये ओनर एकटाच असतो. जे काही प्रॉफिट होईल त्या ओनरलाच होतं आणि जे काही लॉस होईल त्या ओनरलाच होतं. प्रॉफिट जास्ती असेल तरी देखील प्रॉफिट त्या एकाच व्यक्तीला मिळते आणि लॉस जर जास्ती असेल ते लॉस सगळं त्या ओनरलाच
मिळते. अशा प्रकारचा जो काही बिझनेस आहे त्या बिझनेसला काय म्हणतो आपण? सोल प्रोप्रायटरशिपचा बिझनेस. म्हणजे एखाद्या कंपनीचं आपल्याला अकाउंटिंग करत असताना ते आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल की सोल प्रोप्रायटर आहे की पार्टनरशिप आहे किंवा कोणत्या प्रकारचा बिझनेस आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण अकाउंटिंग करणार आहे. दुसरी कंपनी आहे पार्टनरशिप. पार्टनरशिपचा बिझनेस कशाला म्हणायचं? मिनिमम कमीत कमी दोन व्यक्ती एकत्रित येऊन एखादा बिझनेस स्टार्ट करतात, त्याला काय म्हणलं जातं? पार्टनरशिप. पार्टनरशिप म्हणजे दोन पेक्षा जास्ती, कितीही नव्हे, दोन पेक्षा जास्ती 1,00,000 देखील होतं. ते 1,00,000 व्यक्ती जर गोळा होऊन एक बिझनेस करत असेल तर त्याला पार्टनरशिपचा बिझनेस म्हटलं जात नाही. ह्याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये मिनिमम 2 व्यक्ती, मॅक्झिमम 7 व्यक्ती किंवा आता जास्ती वाढवलेले असतील तर 15 व्यक्तीपर्यंत एखादा पार्टनरशिपचा बिझनेस करू शकतात. म्हणजे कमीत कमी 2 व्यक्ती एकत्रित येऊन जे बिझनेस स्टार्ट केलं जातं त्याला काय म्हणलं जातं? पार्टनरशिप. ह्या बिझनेसचे फीचर्स जर बघायचे म्हणले तर कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजे. त्यानंतर जर ह्या कंपनीचे प्रॉफिट झालेलं असेल ते प्रॉफिट ह्या दोघांना डिवाइड केलं जातं. ह्याच्यामध्ये जे काही गुंतवणूक असेल त्यांच्या रेशोनुसार त्यांना काय केलं जातं? गुंतवणूक केली जाते. म्हणजे कॅपिटल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. कमीत कमी 2 व्यक्ती. त्यानंतर जर लॉस झाला असेल तर ह्या 2 व्यक्तींना लॉस सोसावा लागेल. त्यांच्या रेशोनुसार किंवा निम्म निम्म जो काही त्यांचा रेशो डिवाइड केला असेल त्या रेशोनुसार ह्या पार्टनरशिपमध्ये लॉस डिवाइड होईल, प्रॉफिट डिवाइड होईल. अशा प्रकारचा जो काही बिझनेस असेल त्या बिझनेसला म्हणलं जातं पार्टनरशिपचा बिझनेस. पार्टनरशिप. आता तिसरं जर टाईप बघायचं म्हटलं तर पब्लिक सेक्टर कंपनी, पब्लिक सेक्टर कंपनी किंवा जॉईंट सेक्टर कंपनी देखील म्हटलं जातं. ज्या कंपनीमध्ये भरपूर लोक इन्व्हेस्टमेंट करून एखादा बिझनेस स्टार्ट करतात त्याला काय म्हणलं जातं? पब्लिक सेक्टर कंपनी. म्हणजे ह्या कंपनीचं भांडवल खूप असतं मोठं. ते भांडवल 1-2 व्यक्ती इन्व्हेस्ट करून स्टार्ट करू शकत नाही. अशा वेळेला कंपनी काय करते? आपल्या कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये विकायला काढते. शेअर्स विकून जे कंपनी भांडवल गोळा करते आणि त्या भांडवलाने एक कंपनी रन करते अशा कंपन्यांना आपण काय म्हणत जातो? पब्लिक सेक्टर कंपनी. म्हणजे पब्लिकाकडून पैसे गोळा करून एखादी कंपनी उभा करून चालवली जाते त्याला काय म्हणलं जातं? पब्लिक कंपनी. आता पब्लिक कंपनीमध्ये मालक कोण? तर ज्यांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत ते त्याचे मालक. आणि जी कंपनी चालवतात ते त्यांना काय म्हणलं जातं? डायरेक्टर्स. म्हणजे हे शेअर होल्डर्स जेवढे असतील ते सगळे शेअर होल्डर्स एकत्रित येऊन आपले जे काही प्रतिनिधी आहेत ती प्रतिनिधी उभा केली जाते आणि त्या प्रतिनिधीला निवडून दिलं जातं की हे कंपनी चालवू दे म्हणून. म्हणजे 8 लोकांची एक डायरेक्टर बॉडी बनवली जाते आणि ही कंपनी चालवली जाते. अशा कंपनींना आपण काय म्हणत जातो? पब्लिक सेक्टर कंपनी. म्हणजे शेअर्स विकून जी कंपनी चालवली जाते त्या कंपनीना पब्लिक सेक्टर कंपनी म्हटलं जातं. त्यानंतर चौथा आपण बघूया गव्हर्नमेंट कंपनी. गव्हर्नमेंट कंपनी. त्याच्या अगोदर पब्लिक कंपनीमध्ये जर प्रॉफिट होत असेल, भांडवल तरी पब्लिकांना गुंतवलं, प्रॉफिट झाला तर ह्या पब्लिकांना काय दिलं जातं? वाटून दिलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो? डिव्हिडंड. जर लॉस असेल ते देखील ह्या पब्लिकामध्येच वाटून दिलं जातं. त्याला देखील डिव्हिडंड लॉस म्हणलं जातं. म्हणजे जे काही प्रॉफिट आणि लॉस असेल ते शेअर होल्डरलाच होतं. म्हणून याला काय म्हणतो आपण? पब्लिक कंपनी. पब्लिकाला प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल. गव्हर्नमेंट कंपनी. गव्हर्नमेंट कंपनी कसं ओळखावं की ही गव्हर्नमेंट कंपनी आहे? जर अंडर गव्हर्नमेंट जर चालवत असेल ती गव्हर्नमेंट कंपनी का? त्यांना गव्हर्नमेंट कंपनी म्हटलं जात नाही. गव्हर्नमेंट रूल्स रेग्युलेशन प्रमाणे जर एक कंपनी चालू केली असेल तर त्यांना गव्हर्नमेंट कंपनी म्हणायचं का? तर गव्हर्नमेंट कंपनी म्हणायचं कुणाला? आपण ओळखायचं कसं की हे सोल प्रोप्रायटर आहे, हे पार्टनरशिप आहे. सोल प्रोप्रायटर इझिली एकटा मालक असतो. पार्टनरशिप त्याच्यामध्ये 2 मालक असतात. पब्लिक सेक्टरमध्ये शेअर्स विकलेलं असतं आणि भरपूर लोक त्याचे मालक असतात. गव्हर्नमेंट कंपनीमध्ये गव्हर्नमेंटच मालक असतं.
म्हणजे जे काही पैसा गुंतवणूक करायचा असेल गव्हर्नमेंट करते. ज्या कंपनीमध्ये प्रॉफिट गव्हर्नमेंटला होतो किंवा लॉस देखील गव्हर्नमेंटला होते अशा कंपन्यांना आपण काय म्हणतो? गव्हर्नमेंट कंपनी. गव्हर्नमेंट कंपनी. आता गव्हर्नमेंट कंपन्यामध्ये होतं कसं? तर सेंट्रल गव्हर्नमेंट कंपनी, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट, ह्या तीन प्रकारच्या कंपनीज येतात. सेंट्रल गव्हर्नमेंट आहेत. गव्हर्नमेंट कंपनी कशाला म्हणायचं? ज्या कंपनीमध्ये प्रॉफिट किंवा लॉस सेंट्रल गव्हर्नमेंटला होतं अशा कंपन्यांना आपण काय म्हणतो? सेंट्रल गव्हर्नमेंट. जेणेकरून सेंट्रल गव्हर्नमेंट कंपनी BSNL ही कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंट कंपनी मानली जाते. स्टेट गव्हर्नमेंट, प्रत्येक स्टेटमध्ये जे काही प्रॉफिट कमवण्यासाठी किंवा सर्व्हिससाठी काही कंपनीज ओपन केले जातात त्यांना काय म्हणलं जातं? स्टेट गव्हर्नमेंट कंपनीज. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आपलं MSCB किंवा ट्रान्सपोर्ट, पब्लिक ट्रान्सपोर्ट, इरिगेशन डिपार्टमेंट कंपनीचे सगळे हे जे काही कंपन्या आहेत ह्या कंपन्यांना स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही प्रॉफिट होईल लॉस होईल ते स्टेट गव्हर्नमेंटला सोसावं लागतं. प्रॉफिट झालं तर स्टेट गव्हर्नमेंटला होईल, लॉस झालं तरी देखील स्टेट गव्हर्नमेंटला. अशा प्रकारच्या ज्या काही कंपन्या केल्या जातात त्यांना काय म्हणलं जातं? स्टेट गव्हर्नमेंट कंपनीज. सेमी गव्हर्नमेंटमध्ये 50% शेअर्स गव्हर्नमेंटकडे असतं आणि राहिलेले 49% प्रायव्हेटमध्ये दिलेलं असतं. म्हणजे अर्ध प्रायव्हेट आणि अर्ध गव्हर्नमेंट अशा प्रकारच्या कंपन्यांना आपण काय म्हटलं जातं? सेमी गव्हर्नमेंट. म्हणजे जी काही कंपनी MSCB, आता काही MSCB गव्हर्नमेंट आहे अर्ध प्रायव्हेटला दिलेलं आहे. इथं KEB कर्नाटक इलेक्ट्रिक बोर्ड गव्हर्नमेंट अर्ध आहे आणि बेस्कॉम अर्ध प्रायव्हेट कंपनीला दिलेलं आहे. अशा प्रकारच्या कंपन्यांना आपण काय म्हणतो? सेमी गव्हर्नमेंट कंपनीज. जर एखाद्या गव्हर्नमेंट कंपनीचं आपल्याला जर अकाउंटिंग करायचं असेल, टॅली करायचं असेल तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट. आता पाचवं जर बघायचं म्हटलं तर कोऑपरेटिव्ह कंपनी, त्यालाच आपण मराठीमध्ये सहकारी कंपनी. सहकाराचं एक ब्रीद वाक्य आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. अशा बेसिसवरती जी कंपनी स्टार्ट केली जाते त्यांना काय म्हणलं जातं? कोऑपरेटिव्ह. म्हणजे एकमेकांना सहाय्य करण्यासाठी एखादी कंपनी तयार केली जाते त्या कंपन्यांना कोऑपरेटिव्ह कंपनी म्हटलं जातं. कोऑपरेटिव्ह कंपनी जर बघितलं तर शेतकरी सहकारी आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिट बनवणे, प्रॉफिट मिळवणे ह्या उद्देशाने हे कंपनी स्टार्ट केलं जात नाही. ह्याच्यामध्ये कमीत कमी रेटमध्ये कस्टमर पर्यंत कसा आपण माल पुरवठा करू या उद्देशाने ही कंपनी बनवली जाते. यालाच काय म्हणतो आपण? कोऑपरेटिव्ह कंपनी. म्हणजे मी तुला सहाय्य करतो, तू मला सहाय्य कर या उद्देशाने जी कंपनी बनवली जाते. याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन नसतं. फॉर एक्झाम्पल कोऑपरेटिव्ह कंपनीज का बनवली जातात? कारण काही लोकांना प्रॉब्लेम असतो एखाद्या गावामध्ये, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोऑपरेटिव्ह बनवलं जातं. जसं एखादं खेडेगाव आहे, त्या खेडेगावामध्ये भरपूर लोक रोज सिटीमध्ये येतात आणि मटेरियल घेऊन जातात. मटेरियल 10 रुपयाचं असतं आणि त्यांनी 30-40 रुपये फक्त ट्रान्सपोर्टला घालतात. एखादं मेडिसिन्स असेल ते भेटत नाही आपल्या गावात तर दुसऱ्या गावाला जायचं, सिटीमध्ये जाणं आणि तिथून घेऊन येणं. रोज 100 भर लोक तरी जात असतात. मग त्या गावातील लोकांनी ठरवलं की आपण 10 रुपयाची वस्तू आणण्यासाठी 30 ते 40 रुपये फक्त ट्रान्सपोर्टसाठी देतो, बस चार्ज देतो, तर जे काही वस्तू आपण आणण्यासाठी सिटीमध्ये जातो तेच वस्तू खरेदी करून आपल्या गावामध्ये एक दुकान घालून तिथं ठेवूया आणि ते आपणच खरेदी करूया. म्हणजे 10 रुपयाला ती वस्तू आणायची, इथं ठेवायची आणि 15 रुपयाला आपणच खरेदी करायची. 100 लोक एकत्रित येऊन
तुला जे काही वस्तू हवे तू खरेदी कर, मला जी असते हवे ती खरेदी कर. 10 रुपयाची वस्तू 15 रुपयाला आपण इथं खरेदी केलं तर आपलं 25 रुपये उरतील. 30-40 रुपये जे काही आपण बसला देणार आहे, फक्त आपण इथं 5 रुपये एक्स्ट्रा देणार आहे. जे काही 5 रुपये मार्जिन आहे ते मार्जिन फक्त तिथं जे आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी चालू केलेली आहे त्या सोसायटीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना पेमेंट मिळावं ह्या उद्देशानं आपण ते त्यांना प्रॉफिट मिळवून देतो आणि एखादी कंपनी स्टार्ट करतो. अशा उद्देशाने एकमेकाला तू मला सहाय्य कर, मी तुला सहाय्य करतो, या उद्देशाने जे काही कंपनी केली जाते, तयार केली जाते, त्याला काय म्हणतो आपण? कोऑपरेटिव्ह कंपनीज. अशा प्रकारच्या कंपनीचं देखील आपल्याला टॅली करायचं आहे. त्याचबरोबर सोशल सर्व्हिस कंपनीज, काही कंपनीज असतात सोशल सर्व्हिस कंपनी, म्हणजे समाजाची सेवा करण्यासाठी काही कंपनीज मार्केटमध्ये असतात. त्यांचा उद्देश हा असतो की समाजाची सेवा करणे. जे काही लोक त्यांच्याकडे येतील ती कंपनी काय करते? आपला पैसा देऊन त्यांची सेवा करते. किंवा स्पोर्ट्समध्ये जी काही लोक असतात, स्पोर्ट्स क्लब ओपन केलेले असतं, त्या स्पोर्ट्स क्लबमध्ये काही लोक येतात, मेंबरशिप घेतात आणि त्या स्पोर्ट्स क्लबनुसार काही लोकांना, काही विद्यार्थ्यांना स्पोर्ट्ससाठी सपोर्ट करतात. किंवा रोटरी क्लब हे देखील सोशल सर्व्हिस कंपनी आहे. लोकांना जितके होईल तितके ते सपोर्ट करतात. जे काही ब्लड बँक आहे रोटरीचे, त्या ब्लड बँकमध्ये कमी पैशामध्ये त्यांना ब्लड उपलब्ध करून दिलं जातं. अशा प्रकारच्या कंपन्यांना आपण काय म्हणतो? सोशल सर्व्हिस कंपनीज. लायन्स क्लब आहे, रोटरी क्लब आहे, अशा कंपन्यांना सोशल सर्व्हिस कंपनीज. तिथं पैसे घेतले जातं परंतु कमी पैसे घेतले जातं, कारण ते जे काही कंपनी चालवण्यासाठी खर्च होणार आहे त्याच्यासाठी पैसे घेतले जातात आणि आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जनसेवा व्हावी या उद्देशाने ज्या कंपनीज येतात त्यांना काय म्हटलं जातं? सोशल सर्व्हिस कंपनीज. म्हणजे अशा प्रकारच्या कंपन्यांचं आपल्याला अकाउंटिंग करायचं असतं. मग या कंपन्यांचे प्रकार आपण बघितले तर आणखीन काही आपल्याला माहित असलं पाहिजे की ट्रेडिंग कंपनी, ट्रेडिंग कंपनी आपण कशाला म्हणतो आणि नॉन ट्रेडिंग कंपनी. नॉन ट्रेडिंग कंपनी, ट्रेडिंग कंपनी आणि नॉन ट्रेडिंग कंपनी. आता ह्याच्यामध्ये प्रकार असेल, हेच सगळे सोल प्रोप्रायटर असेल, पार्टनरशिप असेल, तर त्याच्यामध्ये आपण दोन भागामध्ये विभाग करतो. तर एक ट्रेडिंग कंपनी, एक नॉन ट्रेडिंग कंपनी. ट्रेडिंग कंपनी कशाला म्हणतो आपण? तर ज्या कंपन्यांमध्ये एखादी वस्तू खरेदी विक्री केली जाते त्या कंपन्यांना आपण काय म्हणतो? ट्रेडिंग कंपनी. म्हणजे तिथं वस्तूंची देवाणघेवाण होते, परचेस सेल्स केलं जातं, अशा कंपन्यांना आपण काय म्हणतो? ट्रेडिंग कंपनी. नॉन ट्रेडिंग कंपनी किंवा नॉन ट्रेडेबल कंपनी, या कंपनीमध्ये वस्तूंची देवाणघेवाण होत नाही, तर इथं सर्व्हिस प्रोव्हाइड केले जातात. जी काही सेवा दिली जाते, वस्तू खरेदी किंवा विक्री केली जात नाही, अशा कंपन्यांना आपण काय म्हणतो? नॉन ट्रेडिंग कंपनी. ट्रेडिंग कंपनी एखादा मॉल असेल किंवा एखादं दुकान असेल, तिथं वस्तूंची खरेदी विक्री होते, त्यांना ट्रेडिंग कंपनी म्हटलं जातं. नॉन ट्रेडिंग कंपनी एखादी कंपनी आहे परंतु तिथं वस्तू खरेदी विक्री केली जात नाही, तर एक सेवा पुरवली जाते, सर्व्हिस, जसं की कुरिअर सर्व्हिस. याच्यामध्ये वस्तू खरेदी विक्री केली जात नाही परंतु सेवा पुरवली जाते. क्लासेस, जे काही आपण क्लासेस घेतो ते क्लासेस नॉन ट्रेडिंग कंपनीमध्ये येतात. तिथं खरेदी विक्री केली जात नाही तर तिथं सेवा पुरवली जाते. किंवा हॉस्पिटलमध्ये वस्तूंची खरेदी विक्री होत नाही तर तिथं काय केलं जातं? सेवा पुरवली जाते. अशा कंपन्यांना आपण काय म्हणतो? नॉन ट्रेडिंग कंपनी. ट्रेडिंग कंपनी आणि नॉन ट्रेडिंग कंपनी. ज्या वेळेला आपण ट्रेडिंग कंपनीचं अकाउंटिंग करतो तर त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी मेंटेन केलं जातं, अकाउंट सोबत इन्व्हेंटरी देखील मेंटेन केलं जातं. नॉन ट्रेडिंग कंपनीमध्ये इन्व्हेंटरीचा प्रश्नच येत नाही, आपण तिथं फक्त अकाउंटिंग एवढंच मेंटेन करतो. म्हणजे ट्रेडिंग कंपनीचं अकाउंटिंग करत आहे की नॉन ट्रेडिंग कंपनीचं अकाउंटिंग करत आहे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन एक लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड कंपनी आणि अनलिमिटेड.
कंपनी. आता लिमिटेड कंपनी कशाला म्हणायचं? कारण ज्या कंपनीज आपण अकाउंटिंग करणार आहे ते लिमिटेड आहे की अनलिमिटेड आहे. तर गव्हर्नमेंटनं अनलिमिटेड कंपनी जवळजवळ बंदच केलेल्या आहेत, तेच प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलेलं आहे. लिमिटेड कंपनी भरपूर आहेत आज. अनलिमिटेड कंपनी टोटली आता बंद करण्यात आलेला आहे गव्हर्नमेंटनुसारच. लिमिटेड कंपनी जे अनलिमिटेड कंपनी होते तेच आता प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कन्वर्ट करून टाकलेले आहेत. तर लिमिटेड कंपनी कशाला म्हणायचं पहिल्यांदा ते आपण समजून घेऊ. त्यानंतर अनलिमिटेड कंपनी कशाला म्हणायचं. थोडक्यात आपण जर बघायचं म्हटलं तर ज्या कंपनीमध्ये रिस्क लिमिटेड आहे त्या कंपन्यांना काय म्हणलं जातं? लिमिटेड कंपनी. एका शब्दात जर आपण एक्सप्लेन करायचं म्हटलं तर ज्या कंपनीमध्ये रिस्क म्हणजे धोका किंवा हानी लिमिटेड आहे त्या कंपन्यांना लिमिटेड कंपनी म्हणतो. आणि ज्या कंपन्यांमध्ये धोका अनलिमिटेड आहे, रिस्क अनलिमिटेड आहे, अशा कंपन्यांना आपण काय म्हणतो? अनलिमिटेड कंपनी. उदाहरणार्थ आपण इथं बघू की एखादी कंपनी सोल प्रोप्रायटरशिप आहे, तर त्या सोल प्रोप्रायटरशिपमध्ये जे काही प्रॉफिट होईल त्या एकाच व्यक्तीला मिळेल आणि जे काही लॉस होईल त्याच व्यक्तीला मिळेल. तर इथं लॉस जास्ती असेल तर त्याची पर्सनल इस्टेट देखील विकून तो लॉस भरून काढावा लागेल. अशा प्रकारचा बिझनेस आहे. म्हणजे इथं रिस्क काही लिमिटेड नाही आहे. म्हणजे धोका कितीही मोठा असू शकतो आणि तो धोका पूर्तता करण्यासाठी त्याची पर्सनल इस्टेट देखील विकून ते धोका सगळा ती हानी सगळी भरून काढावी लागते. अशा प्रकारचा बिझनेस म्हणजे हे सोल प्रोप्रायटरशिप एक टाईप बघितलं तर त्यामध्ये रिस्क अनलिमिटेड आहे. म्हणजे ह्याला आपण अनलिमिटेड कंपनी म्हटलं जातं. अनलिमिटेड कंपनी. आणि ज्या कंपनीमध्ये रिस्क लिमिटेड आहे त्याला काय म्हटलं जातं? लिमिटेड कंपनी. आता जर आपण विचार केला तर आपल्या डोक्यात विचार येईल की धोका कधीही एवढाच होईल असं कधी नसतं. धोका कमी देखील होऊ शकतो आणि जास्ती देखील होऊ शकतो. धोका कितीही असू शकतो. तर लिमिटेड कसा असेल धोका? तर आपण एक उदाहरण इथं बघू की कोणत्या कंपनीमध्ये लिमिटेड असतं. आता याच्यामध्ये जर पार्टनरशिप बघितलं तर सेम प्रोसिजर. हानी जास्त असेल तर दोघा पार्टनरनी तिथं ती हानी भरून काढावी लागेल, ते नुकसान सगळं भरून काढावं लागेल. तर पब्लिक सेक्टरमध्ये किंवा जॉईंट सेक्टरमध्ये आपण शेअर्स विकून ही कंपनी स्टँड केलेली असते. तर या कंपनीला जर प्रॉफिट झालेला असेल तर शेअर होल्डरला मिळतं आणि लॉस झाला असेल तरी देखील शेअर होल्डरच नुकसान सोसावं लागतं. तर याच्यामध्ये रिस्क लिमिटेड असतं. रिस्क कसं लिमिटेड याचं एक उदाहरण बघू. जर दोन व्यक्ती आहेत, ए व्यक्ती आणि बी व्यक्ती. ए व्यक्ती आणि बी व्यक्ती. ए व्यक्तीने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले फक्त एक आणि बी व्यक्तीने केले 1,00,000. 1,00,000 शेअर्स खरेदी केले. याने शेअर्स खरेदी केले 1,00,000 आणि याने बी ने खरेदी केले 1,00,000 आणि ए ने खरेदी केले फक्त 1 शेअर्स. आता जर त्या कंपनीला प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिट पर शेअर डिवाइड केलं जातं. एक शेअर ज्यानं खरेदी केलेला आहे त्याला 10 रुपये असं प्रॉफिट जर घेतलं तर याला एक शेअर खरेदी केलेला आहे तर याला डिव्हिडंट मिळेल. त्यालाच प्रॉफिट म्हणलं जात नाही तर याच्यामध्ये म्हणलं जातं डिव्हिडंट. याला डिव्हिडंट मिळेल 10 रुपये म्हणजे प्रॉफिट मिळेल 10 रुपये. आणि बी व्यक्तीला प्रॉफिट मिळेल 10,00,000 रुपये कारण एका शेअर्सला आपण 10 रुपये दिलेला आहे. तसंच जर इथं लॉस झाला असेल तर या व्यक्तीला लॉस किती होईल? पर शेअर लॉस जर 5 रुपये झाला असेल तर याला 5 रुपये तेवढंच लॉस होईल आणि ह्याला 5,00,000 रुपये लॉस होईल. म्हणजे इथं जर आपण बघितलं
तर जितकं शेअर आपण घेतलेलं आहे तेवढीच रिस्क आपल्याला भेटणार आहे, म्हणजे तेवढाच लॉस. एक जर घेतला असेल तर फक्त आपल्याला 5 रुपये लॉस होईल. आपली पर्सनल इस्टेट किंवा पर्सनल मालमत्ता विकण्याची काही गरज नाही आहे. जर ह्यानं 1 लाख शेअर्स घेतलेल्यानं 5 लाख ह्याला नुकसान होईल, म्हणजे हानी होईल, लॉस होईल याला 5 लाख रुपये. म्हणजे यानं एवढंच घेतलेलं आहे. म्हणजे ज्यांनी जेवढं शेअर घेतलेलं आहे तेवढंच त्यांना लॉस सोसावं लागेल. म्हणजे अशा कंपन्यांना आपण काय म्हणतो, लिमिटेड कंपनी. म्हणजे पब्लिक कंपनी याला आपण लिमिटेड कंपनी म्हणू शकतो. अनलिमिटेड कंपनी ज्याच्यामध्ये रिस्क अनलिमिटेड असते त्यांना काय म्हटलं जातं, अनलिमिटेड कंपनी. आणि ज्याच्यामध्ये लिमिटेड रिस्क असते त्यांना काय म्हणतो आपण, लिमिटेड कंपनी. ओके, आज आपण बघितलं की लिमिटेड कंपनी आणि अनलिमिटेड कंपनी, टाइप्स ऑफ कंपनीज, इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी इन द बिझनेस. नेक्स्ट क्लासला आपण बघूया की व्यवहार कोणते होतात आणि व्यवहार कशाला म्हणायचं आणि ट्रान्झॅक्शन कशाला म्हणायचं. आता ह्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केला तर मी जे काही व्हिडिओ घालणार ते ऑटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर नोटिफिकेशनसाठी तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा. मी ग्रुपमध्ये घालत आहे. त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईब घेतला तर ग्रुपमध्ये एखाद्या वेळेस मी घातलेलं नसेल तर सगळे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येईल आणि हे तुम्ही टॅली शिकू शकता.